सूर्याने आग ओकायला सुरुवात केल्याने राज्यात कमाल तापमानाचा पारा 40 पार गेलाय। गुरुवारी म्हणजेच 13 मार्च रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये मुंबई, रत्नागिरी, अकोला, नागपूर, यवतमाळ इथे उष्णतेची लाट आली होती। अकोला येथे राज्याचे हंगामातील उच्चांकी 41.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। आज 14 मार्च रोजी विदर्भातील उष्णतेची लाट कायम राहण्याचा तर राज्यात उन्हाचा झटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। गुरुवारी 13 मार्च रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासात गुजरातमधील राजकोट येथे देशातील उच्चांकी 42.1 अंश तापमानाची नोंद झाली। राज्यात अकोलासह चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव येथे तापमान 40 पार होते। राज्यात उन्हाचा झटका असह्य होऊ लागला असून दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं तापदायक ठरतंय। उकाड्यात वाढ झाल्याने चांगलाच घामटा निघतोय। राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात तब्बल 12 ते 24 अंशापर्यंत तफावत दिसून आली। आज 14 मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा तर उर्वरित राज्यात तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।